विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पाहूया आपण फोर्थ मॅथमॅटिक्स चॅप्टर 2 नंबर वर्क्स पार्ट 2। यापूर्वी आपण पार्ट 1 पाहिलेला आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया आपण पार्ट 2 आणि यावरील महत्त्वाचे प्रश्न लगेच। विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण नंबर वर्क्स याचा व्हिडिओ नंबर 1 पाहिलेला आहे। आज आपण व्हिडिओ नंबर 2 पाहणार आहोत। तर व्हिडिओ नंबर 1 मधील सर्व घटक समजले असतील तर आपण सुरुवात करूया व्हिडिओ नंबर 2 साठी। व्हिडिओ नंबर 2 मध्ये पहिलाच पॉइंट आहे द एक्सपांडेड फॉर्म ऑफ अ नंबर, म्हणजे संख्यांचे विस्तारित रूप। संख्येचे विस्तारित रूप, द एक्सपांडेड फॉर्म ऑफ अ नंबर म्हणजे संख्येचे विस्तारित रूप। तर यापूर्वीच्या वर्गामध्ये आपण 2 अंकी संख्या 3 अंकी संख्येचे विस्तारित रूप पाहिलेलं आहे। फॉर एक्झाम्पल जर समजा 2 अंकीचा जर विचार केला तर 247 म्हणजे 247 तर याचे विस्तारित रूप, तर हे 200 म्हणून या ठिकाणी हे 200 40 and 7 म्हणजे मराठीमध्ये जर पाहिलं तर 247, तर 200 2 ची किंमत 200, 4 ची किंमत 40, 7 ची किंमत 7। या पद्धतीने याचं विस्तारित रूप आहे किंवा एक्सपांडेड फॉर्म आहे। तर यापूर्वी आपण अशी 3 अंकी संख्येची पाहिलेली आहेत 305। तर या ठिकाणी 3 चे विस्तार म्हणजे संख्येचे एक्सपांडेड फॉर्म 300, then 0 and then 5. So this number you can also write as like 305 because the middle 10th place is 0। कारण या ठिकाणी दशक स्थान हे 0 आहे, त्यामुळे आपण डायरेक्ट असं लिहिलं तरी चालतं। तर याच पद्धतीने आज आपल्याला 4 अंकी संख्येचं पाहायचं आहे, 4 डिजिट नंबर, 5 डिजिट नंबर। तर पहा 4 डिजिट किंवा 5 डिजिट नंबर पाहत असताना सपोज दॅट 7825, if this number is given 7825 म्हणजे 7825, तर याचं एक्सपांडेड फॉर्म काय असेल? एक्सपांडेड फॉर्म म्हणजे विस्तारित रूप काय असू शकतं? तर पहा याचं जे विस्तारित रूप आहे तर विस्तारित रूप 7000 म्हणजे या ठिकाणी 7000 लिहा प्लस 800 म्हणजे 800 प्लस 20 सो 20 प्लस 5 सो 5। This is the expanded form of 7825 म्हणजे हे विस्तारित रूप आहे 7825 या संख्येचं। यानंतर नेक्स्ट नंबर पाहूया आपण 34,983। तर त्या ठिकाणी पहा this number is here, this is unit 10, 100, 1000 and this is 10,000 म्हणजे याला आपण एकक, दशक, शतक, हजार आणि 10,000 या पद्धतीने ओळखतो। तर हे 10,000 म्हणजे हे किती असतील मग? 30,000, 30,000। आणखी एक बेस्ट पर्याय सांगतो, ही संख्या आणि यापुढे किती अंक आहेत? 1 2 3 4, तर ह्या 3 च्या पुढे 4 शून्य लिहून टाकायची पटशरी, प्लस आता हे 4 च्या पुढे किती अंक आहेत? 1 2 3 म्हणजे 4 च्या पुढे 1 2 3 0, प्लस इथे किती आहे? 9 च्या पुढे किती डिजिट आहेत? 1 and 2, सो 9 च्या पुढे 2 0 प्लस 8 आफ्टर 1 डिजिट अँड लास्टली 3। This is the expanded form of 34,983। तर या पद्धतीने आपण हे विस्तारित रूप करू शकतो।
यानंतर पाहूया आपण एक्सरसाइज म्हणजेच स्वाध्याय, आणि या स्वाध्यायामधील काही महत्त्वाचे प्रश्न. तर या ठिकाणी पहिली संख्या दिली आपल्याला 7545. तर याचं विस्तारित रूप लिहित असताना 7000 म्हणजेच हे 7000 प्लस 500 मीन्स 500 प्लस 40 अँड प्लस 5. या पद्धतीने आपण हे लिहू शकतो. यानंतर दुसरा प्रश्न जर आपण पाहिला 4050, तर हे 4050 इज इक्वल टू 4000 plus 0 plus 50 and plus 0. So you can write as like 4000 plus 50. यानंतर पाहूया तिसरा प्रश्न. या ठिकाणी तिसरा प्रश्न आहे 65100 65,100 65,100. तर हा प्रश्न सोडवत असताना पहा 65,100 is equal to 60,000 plus 5,000 plus 100 plus 10 0 and unit also 0. So you can write here 60,000 plus 5,000 plus 100. This is the correct option. यानंतर फोर्थ नंबर आहे आपल्याकडे 8000. सो 8000 इज इक्वल टू 8000 प्लस 100 प्लस 0 10 प्लस 0 and 0 plus unit place also 0. So this is the only 8000. Now we see the next number here 12,745. 12,745. सो एक्सपांडेड फॉर्म विस्तारित रूप याचे आपण असं लिहू शकतो. हे आहे युनिट 10 100 1000 अँड 10,000 मीन्स 1/10,000 प्लस 2,000 प्लस 700 प्लस 40 प्लस 5. The next number 78,999. So 7 and 12340 12340 plus 8 and 30. Then first 9 plus 20 90 plus 9. The next 9,392. 9,392 is equal to 9,000 plus 300 plus 19 and plus 2. Same way 50,105 50,000 plus 0 plus 100 plus 0 plus 5. So it's written as 50,100 and plus. तर या पद्धतीने विस्तारित रूप अगदी सोपा आणि सिंपल थीम आहे. तुम्हाला सुद्धा या ठिकाणी कोणताही प्रश्न सोडवता येतो. तर यानंतरचे हे जे दोन प्रश्न आहेत 70,449 आणि 82,727 हे प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करून घ्या. यानंतर दुसरा जो प्रश्न आहे यामध्ये दुसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला सांगितलेला आहे विस्तारित रूपावरून संख्या लिहा. तर या ठिकाणी पहिली जी संख्या आहे ते म्हणजेच 3000 प्लस 200 प्लस 50 प्लस 7. तर यावरून जो नंबर तयार होतो तो नंबर आपल्याला या ठिकाणी लिहायचा आहे. तर पहा या सर्वांची बेरीज करू शकता तुम्ही आणि बेरीज केल्यानंतर उत्तर तुम्हाला मिळेल 3257. तुम्हाला हे डायरेक्टली बेरीज करायची आहे. डायरेक्ट तुम्ही असं लिहू शकता 3000 200 50 and 7. या सर्वांचे ॲडिशन करा 7 5 2 and 3. तर या पद्धतीचा वापर करून सुद्धा तुम्ही उत्तर या ठिकाणी लिहू शकता. यानंतर सेकंड क्वेश्चन आहे 10,000
plus 5,000 plus 1. So this number is formed. 10,000 and 5,000 means 15,000 and 1 means 15,001. बेरीज करून पण तुम्ही चेक करा, हेच उत्तर येईल. त्यानंतर आहे थर्ड वन 4,510 and 3. सो इट्स कलेक्टिवली एकत्रितपणे ही संख्या तयार होते 4,513. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. या ठिकाणी चौथा प्रश्न आहे 20,300 प्लस 40 प्लस 5. तर हे जर एकत्रित आपण केलं, यांची बेरीज पण करू शकता तुम्ही डायरेक्ट या पद्धतीनं. हे 20,000, त्यानंतर 300, देन 40 and then 5. Addition become 5, 4, 3, 0, 20 means 20,345. Next 7,000 plus 80 plus 3 is equal to 7,083. Next sixth 19,900 plus 2 is equal to here only 90, हे 90 आहे फक्त. 19,092. This is the correct option. यानंतर पाहूया आपण क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 मध्ये आपल्याला सम डिजिट अँड देअर प्लेस इन द नंबर आर गिवन बिलो, राईट डाऊन द नंबर दे मेक. तर या ठिकाणी काही नंबर आणि त्यांचे डिजिट दिलेले आहेत. 7 युनिट म्हणजे 7 एकक दिलेला आहे पहा. 7 युनिट बरोबर आपण 1 लिहूयात. 210 म्हणजे किती 20, हे सगळ्यांना लिहिता येतं. 5 10,000 म्हणजे हे 50,000. 9 10,000 9,000 नुसतं लक्षात घ्या. 9,000 तर हे आहे 9,000. आता यांची बेरीज कशी करायची आणि ही संख्या कशी तयार करायची? सिंपल वे. सर्वात मोठी संख्या कोणती आहे? 50,000 या ठिकाणी लिहा. 50,000. त्यापेक्षा लहान संख्या 9,000, मग या ठिकाणी हे 9,000 लिहा. त्याच्यापेक्षा लहान 20 अँड देन 1 आणि या सर्वांची बेरीज करा. अतिशय बेरीज सहज सोप्या पद्धतीने करू शकता तुम्ही. हे 1 2 0 9 अँड 5. सो दिस नंबर इज हिअर 59,021 म्हणजेच 59,021 ही ती संख्या असेल. 59,021. सेम वे या ठिकाणी आता दुसरं उदाहरण पाहूयात आपण. 2 शतक. 2 शतक म्हणजे 200. 4,000 म्हणजे 4,000. 4,000. 5 द म्हणजे 5 दशक म्हणजेच 50. 5 टेन्स 50. 1 10,000 मीन्स 1 10,000 म्हणजेच हे होणार 10,000. तर आता या ठिकाणी नंबर्स तयार करताना सर्वात मोठी संख्या सुरुवातीला 10,000 आहे. यामध्ये हे 10,000. त्याच्यापेक्षा स्मॉल 4,000 4,000. त्याच्यापेक्षा स्मॉल 200. लास्टली 50 अँड ॲड धिस 0 5 2 4 and 1 and these number form 14,250. 14,250. 14,250. यानंतर पाहूया आपण नेक्स्ट क्वेश्चन.
यानंतर पुढील प्रश्न आहे, आपण आपल्याला या ठिकाणी दिलेला प्रश्न असा आहे, 5 tens 8,000 7 10,000. तर याची जर व्हॅल्यू लिहिली आपण 5 tens म्हणजेच 50, 8,000 म्हणजे 8,000 8,000, 7 10,000 म्हणजेच 70,000. या ठिकाणी यांची बेरीज करूया आपण. 70,000 8,000 आणि 50. 0 5 0 8 and 7. This is the correct answer, 78,050. And today's last question, 5,000 7 10,000 300 2 10 and 4 unit. तर पहा 5,000 म्हणजे हे 5,000 झालं, 7 10,000 म्हणजे 17,000, 300 म्हणजे 300, 2 tens म्हणजे 20 and 4 unit म्हणजे 4. तर या सर्वांची जर बेरीज केली तर सर्वात मोठी बिगेस्ट नंबर 17,000, देन 5,000, देन 300, 20 and 4, and addition of all these here, the 4 2 3 5 and 7. 75,324 is the correct answer. तर या पद्धतीने ही सर्व माहिती आपण घेतलेली आहे. यानंतरचा जो भाग आपण शिकणार आहोत तो म्हणजे प्लेस व्हॅल्यू, स्थानिक किंमत. तर एक्सपांडेड फॉर्म मध्ये आपण जी संख्येची किंमत लिहित होतो किंवा ती संख्या कोणत्या स्थानावर आहे, द गिवन नंबर इज ॲट विच प्लेस इज कॉल्ड द प्लेस व्हॅल्यू. फॉर एक्झाम्पल हियर 4,287. Here the 7 at the unit place, 8 at the 10 place, 2 at the 100 place and 4 at the 1000 place. म्हणजेच या संख्यामध्ये 7 हा अंक एकक स्थानी आहे, 8 हा अंक दशक स्थानी आहे, 2 हा अंक शतक स्थानी आहे आणि 4 हा अंक हजार स्थानी आहे. तर याचं जे स्थान आहे पहा, हे 7 युनिटला लिहिले म्हणून याची किंमत किती असेल, फेस व्हॅल्यू 7च. हे 8, याचं प्लेस कुठं आहे, 10 प्लेसला, सो इट्स व्हॅल्यू बिकम 80. याचं प्लेस कुठं आहे, 100, सो इट्स व्हॅल्यू 200 and its place 1000, so its value 4,000. So in this number the place value of म्हणजे स्थानिक किंमत, here the 7 and its place value किती असेल, 7च. 8 this is digit and this is place value, स्थानिक किंमत. 8 at the place of 10, so its place value 80. Here the 2, its place value 200 and the 4 at the place of 1000, so its place value 4,000. म्हणजे तो अंक ज्या ठिकाणी आहे त्यावरून त्याची आपल्याला किंमत सांगता येते. फॉर एक्झाम्पल जर आपण आणखी एक उदाहरण घेतलं, समजा 85,436, यामध्ये आपल्याला ह्या 4 ची किंमत लिहायची आहे. प्लेस व्हॅल्यू ऑफ 4, प्लेस व्हॅल्यू ऑफ 4 इज, द 4 इज ॲट द प्लेस ऑफ युनिट 10 and 100, म्हणजे एकक दशक शतक स्थानी आहे म्हणून ह्या 4 ची स्थानिक किंमत आहे 400. नाउ प्लेस व्हॅल्यू ऑफ 5
आता 5 ची स्थानिक किंमत किती आहे 5000 बिकॉज द 5 ॲट द 1000 प्लेस. म्हणजे दिलेला अंक संख्येमध्ये ज्या स्थानी असेल ती त्या अंकाची स्थानिक किंमत असते. तर या पद्धतीने आपण हे लिहू शकतो. आणि यावरील आधारित सोपा असा एक्सरसाइज आपण पाहूयात. स्वाध्याय. राईट द प्लेस व्हॅल्यू ऑफ द अंडरलाइन्ड डिजिट इन द फॉलोइंग नंबर्स. म्हणजे या ठिकाणी एक संख्या दिलेली असणार आपल्याला 1999 आणि या ठिकाणी अंडरलाईन केलेली आहे या डिजिटला. तर या अंकाची आपल्याला स्थानिक किंमत शोधायची आहे. तर या ठिकाणी आपण असं लिहू शकतो 9 ची स्थानिक किंमत 9 ची स्थानिक किंमत बरोबर 90, कारण हे युनिट अँड 10 प्लेसला आहे म्हणून हे 90. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे 2345 अँड द अंडरलाइन डिजिट 2. तर या ठिकाणी 2 ची स्थानिक किंमत 2 ची स्थानिक किंमत या ठिकाणी असणार आहे 2000 बिकॉज 1 युनिट 10 100 अँड 1000 प्लेस सो इट्स व्हॅल्यू 2000. थर्ड वन 2000 अँड द अंडरलाइन ॲट द 0. या ठिकाणी पहा 0. आता या ठिकाणी शून्याची किंमत 0च असणार आहे. म्हणजे 0 ची स्थानिक किंमत